कमळे, तू काय करायला निघालीस? आयुष्यात कधीच खोटं बोलायचं नाही असं ठरवलं होतंस ना? आबांनी तुला असं कधीच शिकवलेलं नाही. मग अन्नपूर्णा आजींची तू फसवणूक करायला लागलीस. उद्या ऋषी सरांबरोबर तुझा साखरपुडा होणार आहे. तू महाजनांची नात नाहीस तरी बी हो साखरपुडा केलास तर ऋषी सरांना बी फसवल्यासारखंच आहे की हे. कारण त्यांचं लगीन तुझ्या संग नाही तर महाजनांच्या नाती संग ठरलंय. जर पुढे जाऊन नयनतारा मॅडमला खरं काय ते कळलं तर त्या काय करतील? त्या तुला कधीच सून म्हणून स्वीकारणार नाहीत ग. तुझ्या या एका चुकीमुळे दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ नको व्हायला. आणि तुला असं करायचा हक्क बी नाही. नाही, मी साखरपुडा नाही करू शकत. अन्नपूर्णा आजींना जे काय खरं आहे ते आता कळलंच पाहिजे. कमळे कुठं गेली? कमळे, ए कमळे, 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 काय झालं? ए कुठे निघालीस? इंगे, माझं एक महत्वाचं काम आहे, तू आवरून घे, मी आलोच. अगं पण कमळे, ही राजन काकांकडे गेली काय? अरे देवा, राजन काकांनी मला एक काम सांगितलेलं ते त्यासने सांगायलाच विसरलो. सांगतो. हां डॉक्टर, माणसाच्या नखांचा मेडिकल टर्ममध्ये कशा कशासाठी उपयोग होऊ शकतो? DNA टेस्ट. ओके, थँक्यू डॉक्टर, थँक्यू. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर हे सगळं जे काही चाललंय ते माझ्या आणि कमळीच्या DNA टेस्टसाठी चाललंय. तर काका, येईन गे. तुम्ही सांगितलेलं काम मी केलं. काय झालं मग? काय समजलं? मी त्या कडू आजीच्या मागं गेलतो तेव्हा त्या गुजर चौकातल्या एका लॅबमध्ये गेले. त्या लॅबचं नाव पाहिलंस? होय, बघितलं की. फाईन लाईफ असं नाव होतं त्या लॅबचं. फाईन लॅब. वा बाळा, खूप मोठं काम केलंस तू. आता इथून पुढे मी बघतो काय करायचं ते. काका, त्या कडू आजीचं पुन्हा काहीतरी कांड करायची तयारी सुरू आहे काय? त्यासाठी तर चाललंय सगळं. तू जा. थँक्यू. मी बघतो काय करायचं ते. मला वेळ न घालवता लवकरात लवकर त्या लॅबला जायला हवा. आपल्या कमळीचं भविष्य एकदा सुरक्षित झालं ना की आपल्यावरची मोठी जबाबदारी पार पडेल. कमळी लग्न करून तिच्या घरी गेली ना की मग मी आनंदाने मरायला मोकळी. ओह नाही नाही, मरणाची भाषा नाही करत मी. हा, एवढ्यात काही मरत नाहीये मी.